मित्रांनो नमस्कार. आपल्यासोबत जे दादा आहेत त्यांचा आपण एक व्हिडिओ बघितला असेलच. माझ्या चॅनेलवर तो अपलोड केलेलाच आहे मी. जर तुम्ही तो बघितला नसेल तर आत्ता जाऊन तो बघू शकता. तो व्हिडिओ असा आहे की या शेतकऱ्यांनी त्यांचा स्ट्रॉबेरीच्या जीवावर जे त्यांना उत्पादन मिळालं स्ट्रॉबेरी शेती केल्यानंतर त्याच्यावर त्यांनी स्वतःच्या घराला नाव दिलंय स्ट्रॉबेरी म्हणून. तर असा तो व्हिडिओ आहे. संपूर्ण त्यांची मुलाखत आपण तिथे जाऊन बघू शकता. त्यांच्या घरच्यांसोबत आपण मुलाखत घेतलेली आहे. तुम्ही ते संपूर्ण चॅनेलवर जाऊन बघू शकता. आणि आजचा आपण हा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहोत त्यांचा खास स्ट्रॉबेरीचा. तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. दादा मला तुमचा पहिल्यांदा परिचय द्या. माझे नाव भास्कर रामचंद्र जाधव, जळगाव तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तर तुमच्याकडे एक प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखलं जातं सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जळगाव या गावामध्ये. तर मला सांगा की या स्ट्रॉबेरी शेतीची सुरुवात तुम्ही कधीपासून केली? 10 वर्ष झाली. कशा प्रकारे सुरुवात झाली आणि स्ट्रॉबेरीकडे का वळला तुम्ही? स्ट्रॉबेरी कसं आहे, आमच्या गावात सगळे लावते त्यामुळे त्यांच्यावर आपण लावली. पण हे आता जी आयडिया गावली ते आपण त्या पोराच्या वर ह्याला जपतो. म्हणजे पहिल्यापासून पिकावर प्रेमच असतं आपलं. आणि तिचं म्हणजे प्रेम केलं तर उत्पन्न देतच. तर मला सांग की लागणीचा पिरियड काय असतो आपल्या स्ट्रॉबेरी? माझी कशी सगळ्यात लवकर लागण असते, म्हणजे ऑगस्ट महिन्यात 23 ऑगस्टला माझी लागण होतीच. आणि आता रेट असतो जास्त, म्हणजे महाबळेश्वरचा माल चालू व्हायच्यात आपला माल चालू झाला पाहिजे. आता माझा दसऱ्यापासून चालू आहे. 400-500 रुपये ट्रे चालू आहे. त्यासाठी हवामान कोणतं लागतं? हवामान तसं काय सांगतोय काय, जमिनीत ताकद असली तर हवामानाचं काय नाही. आता येऊ पुढे बघा तुम्हाला कसा दिसतोय, कुठं प्रॉब्लेम वाटतोय नाही. बरोबर, सुंदर. कुठं रोग आळी काय, ही कसं आपली मानायची समजूत आहे. माणूस रोगा मागं पळते, जमिनी माती मागं पडलं पाहिजे. माती मागं पडलं तर मग काय नाही. तुम्ही बघा आता याला कुठं डाग आहे, कुठं काय, मालाला वजनदार माल शायनिंग किती. तर यासाठी मला सांगा की तुमचं पूर्ण सुरुवातीचं नियोजन कसं असतं? पूर्व मशागत कसं असतं, मी स्वतःच रोप बनवतो. पूर्व मशागत कशी करता? आधी पूर्व मशागत मी आलं काढतो ना, हेच लावतो. त्यामुळे मशागत लय करायला लागत नाही. आल्याचं रान चांगलाच टाकते, त्यामुळे आलं खांदायचं, स्ट्रॉबेरी लावायचं. स्ट्रॉबेरीसाठी कशी जमीन लागते आपल्याला? तशी काही काळी मातीत बी येतं, मुरमाडात येतं, फक्त निचऱ्याची पाहिजे शक्यतो. या जमिनीबद्दल काय सांगाल? ही जमीन बघ आता ही निचराच आहे, तसा विहीर असल्यामुळे माझी निचरा आहे, तरी बी पूर्ण माळरान दिसते. पूर्ण माळरान. सुरुवातीचं नियोजन कसं करतात? सुरुवातीचं नियोजन म्हणजे आम्ही आलं खांतो, उन्हाळ्यातच बेड टाकून ठेवतो, कारण परत वापसच येत नाही ती. आपलं टाकून ठेवायचं, तणनाशक ठेवायचं, आपलं भांगलात राहायचं. 15 ते 20 ऑगस्टला लागण करायची, असं नियोजन. यासाठी तुम्हाला लागणीसाठी तुम्ही कसं नियोजन करतात? सरीतील अंतर किती आणि रोपातील अंतर? अंतर 4 फूट सरी आहे, रोपातलं अंतर 1 फूट आहे. फक्त झिगझॅग पद्धतीने लावतो, म्हणजे कसं होतं माल ज्या थटत नाही ना, एकमेकाला थटत नाही, काय नाही, रोग येत नाही, प्रॉब्लेम येत नाही. नाहीतर दोन्ही समान रोपं लावली की प्रॉब्लेम येतो व्हायचं, म्हणजे उत्पन्न गावत नाही नीट. स्ट्रॉबेरीचा साधारण रेट आपल्याला किती मिळतो, कसा मिळतो, कसं विक्रीच असतं त्याचं? आमचं सरासरी 150 रुपये ट्रे गेला तरी परवडतं, कारण आम्ही घरगुतीच जास्त करतो. आपल्याला स्ट्रॉबेरीचा पिरियड किती असतो? 6 मे महिन्यापर्यंत आम्ही चालवतो सगळ्यात. किती कमीत कमी किती महिने चालतो? 6 महिने चालतो. 20 ऑगस्टला तर माझी लागणच असते. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे ला माझं बंद करतो. मे महिन्यातच बंद करतो, चालूच असतो. स्ट्रॉबेरी पिकामध्ये आपल्याला रिस्क कोणती बघायला मिळते? कोणते रिस्क असते? नाही, ह्याला लय रोगन, ही सगळ्यात नाजूक पीक. पण ही कसं आहे, जमिनीची ताकद असल्यावर काय वाटत नाही. त्यासाठी जे रोग वगैरे असतात ते कोणते असतात, कोणते बघायला मिळतात आणि त्याच्यावर तुम्ही कसे उपाय करता? नाही सांगतो काय, भरपूर खाया बियाला दिलं का नाही त्याला की मग रोग ताप देत नाही. तुम्ही जमिनीकडे नाही ताप दिलं आणि त्या पिकाला खायला नाही दिलं की मग रोग येणार. त्याच्यावर कसं नियोजन करता तुम्ही? शेड्यूल काय असतं तुमचं? शेड्यूल माझं आपलं ते आबीचं असतं, जसं तसं भिजत घालायची ती पावडर. म्हणजे आपण जर आल्याला बघितलं तसं सेम यामध्ये पण बघायला मिळतं. पण ही कसं होतं, आल्या जरा ताकदीचं असल्यामुळं त्याला म्हणजे ताकदीनच चालतं. एवढा पाऊस आता पडत होता, झाडाची वाढ तेवढ्या स्पीडनं चालली. आणि विशेष म्हणजे आपलं 15 दसऱ्यात प्लॉट चालू झाला.
हा एकूण किती जागे तुम्ही नियोजन करता दरवर्षी? माझी दरवर्षी 1-1.5 एकर असते. किती रोपं लागतं तुम्हाला एकूण मिळून? मला 35-40 रोप लागतं. 35-40 रोपं. 35-40 हजार. 40,000 रोपं तुम्ही ते 10 स्वतः? रुपयाला रोप म्हटलं तरी एक हा. 4 लाखाची माझी रोपच असते दररोज. पण मी स्वतः बनवतो तुम्ही ते त्यामुळे स्वतः तयार खर्च करता? कमी येतो. स्वतः तयार करण्यामागचं कारण काय तुम्ही? म्हणजे रोप क्वालिटी लागण टायमिंगला होती. हम्म. लागण टायमिंगला झालं तर पैसे होते ती. हम्म. आता ह्या दरात आपलं पैसे भांडवल निघतं हम्म. आणि परत दर खाली आला तरी आपलं म्हणजे जी रोपं तुम्ही घरी तयार करता ते फक्त स्वतःपुरतीच स्वतःपुरतीच. विक्रीसाठी वगैरे नाही नाही करत? नाही राहिली वाय थोडी तरी इकतो, नाही तर त्याच्या नाही नादाला लागत. मला सांगा की आपल्याला कोणती व्हरायटीची ही जात आहे? माझ्याकडे विंटर आणि मोरानो दोनच असते. ते निवडण्यामागचं कारण काय? ही काय होतं, विंटर सुरुवातीला चालतं, विंटर फेब्रुवारी मार्चला ही उन्हाची चालत नाही व्हरायटी. मग त्याच्यामुळे दुसरी मोरानो ती चालू होती फास्ट. म्हणजे ती मे पर्यंत चालते. म्हणजे हे प्लॉट वाईज कमी आला तर तो प्लॉट चालतो. आणि सुरुवातीला हे प्लॉट पैसे देऊन देतात. या पूर्ण शेड्यूल तुमचं पूर्ण नियोजन बघितलं, यामध्ये तुम्ही मल्चिंगचा जो वापर केला आहे तो वापर तुम्ही कधीपासून करता? का डोक्यात कल्पना आली की आपण नाही mulching चा मल्चिंग करावा? मुळे काय तो माल खराब होत नाही ना. 30 मायक्रोचा मल्चिंग लागतो याला भारीतला. आणि कारण माल खराब होत नाही, ताण राहतो ना. आता पाऊस झाला काय झालं तर माल खराब होत नाही, पाणी निघून जात. चूक कोणती कोणती होती शेतकऱ्यांची जर आपण बघितले, तुम्ही अनेक प्लॉट बघितले असतील आतापर्यंत, तर कोणत्या चुका आपण तुम्हाला बघायला मिळतात तिथे? जास्त आता आम्ही बघतोय शेतकरी तर रोगामागच पळती ती. म्हणजे ते पिकाच्या खायला काय द्यायचे ती बघतच नाही. ती रोज काय रोग आलाय रोज हुडकत बसते. मुळी चेक केली पाहिजे, बाबा मुळी कमी आहे काय, मुळीला काय दिलं पाहिजे, जमिनीची ताकद वाढवली, त्याच्याकडे कोण बघतच नाही. सगळे शेतकरी नुसतं आज आळी दिसते का, उद्या करपा दिसते का, उद्या भुरी दिसते का, असले रोग आहे ती. किती वेळ तुम्ही लक्ष देता याच्याकडे? किती वेळ तुम्ही प्लॉट मध्ये असता? नाही आम्ही प्लॉट तोडून झाले की घरी जातो. कारण आम्ही आता एवढा पसारा भरपूर आहे ना आपल्या 7-8 एकर जमीन असल्यामुळे, वशी ती, त्यामुळे एवढं अगदी ही नाही. पण जमिनी मी सुपीक केली. रासायनिक वर तुम्ही पूर्णपणे 0% रासायनिक वापरता असं म्हणता येईल. हो. या प्लॉटला आता किती दिवस झालेले आहेत? हे बघा 20 ऑगस्टचा लागण. ऑगस्ट 20 सप्टेंबर 60 दिवसाचा प्लॉट 60 दिवसाचा प्लॉट आहे. या 60 दिवसामध्ये सुरुवातीपासून ते सुरुवातीपासून 60 म्हणजे 45 ते 40 दिवसातच प्लॉट चालू झालाय. हार्वेस्टिंगला कधीपासून सुरुवात होते? आपल्या दसऱ्याला ते पहिला तोडा झाला. दसऱ्याला पहिला तोडा झाला. दसरा किती दिवसांनी होते सुरुवात? 1-1.5 महिना चालूच होतो. 1.5 महिन्यात सुरुवात होते, ते आपण 6 महिन्यापर्यंत वापरू शकतो. हो. तर एकूण मिळून आपल्याला एकरी किती उत्पादन निघतं याच्यामधून? कसं होतं, हे प्लॉट वर आहे सगळं, तुम्ही जपण्या प्लॉट नाही जपला तर तो 3 महिन्यात बी गुंडाळायला लागतो. रानाच्या ताकदीवर आता आपण एवढी रानाची ताकद आहे त्यामुळे 6 महिने चालतो, नाही तसं नाही ते चालत. साधारणतः रेट किती मिळतो आपल्याला? रेट साधारणतः सरासरी 150 रुपये ट्री चालतो शेवट. तेव्हा आपण ते 150चा धरतो डोक्यात, असं 500-400 काय धरत नाही. सुरुवातीला 500-400 भेटतो, पण ती भांडवलच निघून जातं. सरासरी आपला 150 गेला तरी 9-10 हजार ट्रे निघतो. त्यामुळे आपल्या 8-10 लाख दरवर्षी उत्पन्न अगदी स्ट्रॉबेरीत भेटतं. 8-10 लाख रुपये उत्पादन मिळतं. आणि त्यामध्ये खर्च किती होतो आपल्याला त्याच्या मागे? काय काय खर्च असतो आपल्याला? खर्च म्हणजे परत कसं होतं, पॅकिंगचा ह्याचाच खर्च. परत एकदा हे सुरुवातीला निघाला का नाही मल्चिंगचा ह्याचा, आता रोप आपण घरी घे, मल्चिंगचा ह्याचा निघाला सुरुवातीला 1.5 महिना की 1.5 महिन्याला कसं मग ह्याचा रोजच तोडा असतो. मग त्याचं बाबा तोड्या आज किती गावलं 100 ट्रे, 50 ट्रे खर्चाला गेलं तर 50 ट्रे शिल्लक राहते. सुरुवातीचा खर्च जो असतो तो आपल्याला या पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त खर्च कशाचा होतो? सुरुवातीला रोपाचा. रोप 7 रुपयाच्या पुढेच रोप असते. लवकर लागण करायची म्हणली तर 10 रुपयाला रोप. 10 रुपयाला रोप. तर मला सांगा, या पूर्ण तुमच्या अनुभवातून या स्ट्रॉबेरी पिकाबद्दल तुमचं काय म्हणणं असेल? आणि जसं की मी सुरुवातीला सांगितलं की यांनी घराला त्यांचं नाव दिलेलं आहे स्ट्रॉबेरी म्हणून. तर मला सांगा की स्ट्रॉबेरी पिकाबाबत तुमचं काय म्हणणं आहे? कसं याचं भविष्य असू शकतं पुढे? नाही ह्याचं भविष्य एक कायमच दर आपला क्लिअर असतो. चढ उतार नसतो, काय नसतो. त्यामुळे दरवर्षी आपले पैसे 5-6 लाख तर राहते. त्यामुळे आपलं ही पीक कसं आम्हाला आता आवडच झाली त्याची, त्याच्यामुळे काय वाटत नाही. आपलं दरवर्षी करायचं चालूच असतं. या पिकाबाबत तुम्ही शेतकऱ्यांना कशा प्रकारे सल्ला द्याल की ते नियोजन नियोजन करावं? नियोजन केलं तरी ह्याचं कसं आहे,
जमीन चांगली असली तरच ही पीक नियोजन करावं, नाहीतर नाही नियोजन केलं. रिस्क कोणते कोणते यामध्ये? ह्याला लय रोग येते, ती बोरी बिरी हे लय येते, पण जमिनीची ताकद असली की रोग येत नाही. जमिनीत ताकद नसली तर रोग येणार. एखादा तुमचा अनुभव सांगाल याच्यामधला? सुरुवातीला माझं ह्याच वावरात प्लॉट होता हा. आणि अनुभव नसल्यामुळं लावला. 500 रुपये दरात माझं 60-70 ट्रे जात होतं. आणि 6 तोडं झालं आणि भुरी आली, अख्खा प्लॉट गेला. म्हणजे रासायनिक वापरल्यामुळे तिथनं बंद केलं आम्ही. तिथनं पुढे तुम्ही जमिनीवर काम करायला सुरुवात केली. मला सांग की रिझल्ट कधीपासून भेटायला आपल्याला सुरुवात होते? कारण की सुरुवातीलाच लगेच रिझल्ट आपल्याला मिळत नाही. पहिलं 2-3 वर्ष असं जाते. कशा प्रकारे कधी आपल्याला रिझल्ट बघायला मिळतात? नाही, पहिलं माझं 2-3 वर्ष असेच गेले. म्हणजे आल्याला टाकलं, आल्याचं उत्पन्न वाढलं, मग परत आल्याचं हे आलं ना, स्ट्रॉबेरी आली, मग स्ट्रॉबेरीचं उत्पन्न आणि वाढलं. परत त्याच्यावर ऊस आला, ऊस वाढला, परत हे आलं, स्ट्रॉबेरी आली, परत स्ट्रॉबेरी ते पहिल्यापेक्षा उत्पन्न वाढलं, म्हणजे फरक पडत गेला. सर्वासाठी तुमचं पूर्व खत व्यवस्थापन, तुम्ही वर खत काय काय टाकता? हीच असते. हे सगळे आत तू उकारलं का नाही कागद, तुम्हाला ते आव्याचीच काळीच दिसतील खत. 0% रासायनिक खत. तर मित्रांनो, आपण बघितलं दादांनी त्यांचा सुंदर पूर्णपणे अनुभव सांगितला आणि कसं ते स्ट्रॉबेरीचं नियोजन करतात त्याच्याबद्दल तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण त्याचा मोबाईल नंबर, नाव आणि पत्ता विचारू. तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. दादा, मला तुमचा नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा. माझं भास्कर जाधव, कंपोस्ट जळगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. फोन नंबर 99-22-67-61-93. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. दादांनी खूप सुंदररित्या आपल्याला संपूर्ण माहिती सांगितली. दादा, खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.